14 जानेवारी 2025 रोजी माननीय उच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली क्लर्क पदासाठीची जाहिरात होती त्याबाबतची नवीन अपडेट मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे। नुकताच या पदासाठी जी जाहिरात निघाली होती याची स्क्रीनिंग टेस्ट बाबत नवीन अपडेट आपल्या समोर आलेली आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टाची जी क्लर्क पदाची जी जाहिरात निघाली होती त्या संदर्भात काय अपडेट आलेली आहे याची सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार, मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या YouTube चॅनलवर। बॉम्बे हायकोर्टाकडून प्रसिद्ध झालेल्या आजच्या या जाहिरातीनुसार आजचे अपडेट काय आहे याची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, नक्कीच या व्हिडिओची माहिती तुमच्यासाठी फायदेशीर आहे। स्क्रीनिंग टेस्ट साठी जी लिस्ट तयार करण्यात आली आहे ती एकूण कॅन्डिडेट याच्यामध्ये इन्क्लूड आहेत ते 27,090 असे एकूण 27,090 उमेदवारांची स्क्रीनिंग टेस्ट ही 10 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे। या नोटीसमध्ये किंवा ही जी लिस्ट बॉम्बे हायकोर्टाने पब्लिश केली आहे याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे की हे स्क्रीनिंग टेस्ट कधी होणार आहे, कुठे होणार आहे आणि किती वाजता होणार आहे, यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील आणि याची सगळी प्रोसेस कशा पद्धतीची आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या PDF मध्ये दिलेली आहे। या PDF मध्ये दिसत असलेली माहिती जी आहे ही 10 ऑगस्ट 2025 रोजी ही स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे। याच्यासाठी टायमिंग सुद्धा दिलेले आहेत की दुपारचे 1 ते 2 वाजेपर्यंत ही टेस्ट तुमची होणार आहे। आणि यासाठी जे आहेत हे सेंटर जे आहेत हे सेंटर कोणते दिलेले आहेत याच्यासाठी टोटल 12 सेंटर दिलेले आहेत, जे की याच्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, अहमदनगर, त्यानंतर जळगाव, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर असे टोटल 12 सेंटर देण्यात आलेले आहेत। या 12 सेंटरवर ही परीक्षा होणार आहे। म्हणजेच की ज्या उमेदवारांनी ज्या जिल्ह्यातून किंवा ज्या डिव्हिजन मधून फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी त्यांना सोयीस्कर पडण्यासाठी बॉम्बे हायकोर्टाकडून ही सुविधा दिलेली आहे। त्या विभागातील उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी ही सुविधा माननीय उच्च न्यायालयाकडून ही देण्यात आलेली आहे। या PDF मध्ये जे आहेत उच्च न्यायालयाकडून तुम्हाला परीक्षेचा वेळ सुद्धा दिलेले आहे, जे की दुपारचे 1 ते 2 या एका तासामध्ये ही परीक्षा होणार आहे। यासाठी रिपोर्टिंग टाइम जे आहेत हे 11:30 वाजताचा देण्यात आलेला आहे। आता ही परीक्षा होणार कशी किंवा त्या ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार या संदर्भातली अजून कोणतीच माहिती सदर PDF मध्ये दिलेली नाहीये। त्यामुळं या संदर्भात जर माहिती आपल्याला मिळाली तर आपण आपल्या लीगल वन या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यामुळं सध्या आतापर्यंत जेवढी माहिती आपल्या हातामध्ये उपलब्ध आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतो आहे। यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट ही अतिशय महत्त्वाची असणार आहे। जेव्हा तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट साठी जाल तेव्हा तुम्हाला अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हटलं तर तुमची हॉल तिकीट आणि ID प्रूफ हेच डॉक्युमेंट तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे। आता हॉल तिकीट जर नसेल तर बॉम्बे हायकोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर बॉम्बे हायकोर्टाकडून ही हॉल तिकीट जे आहेत ही हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात येणार आहे। काही दिवसानंतर जे आहेत हे उमेदवारांनी त्या बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर जाऊन त्यांची हॉल तिकीट ही डाउनलोड करून घ्यायची आहे। त्यामुळे अशा पद्धतीची ही टोटल कॅन्डिडेट जे आहेत टोटल 27,090 कॅन्डिडेटची ही लिस्ट आहे, जे की स्क्रीनिंग टेस्ट साठी क्वालिफाय झालेली आहे। इथून 10 तारखेला ही परीक्षा होणार आहे। तर आतापर्यंत जे काही एक्झाम झालेले आहेत किंवा आतापर्यंत जे काही रिक्रुटमेंट बॉम्बे हायकोर्टाचे झालेले आहेत तर ते ऑफलाईन झालेले आहेत। तर ही एक्झाम सुद्धा ऑफलाईन होण्याची चान्सेस आहे, परंतु या संदर्भातली क्लॅरिफिकेशन अजूनही हायकोर्टाकडून देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे या संदर्भातली अपडेट आली तर आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। यासोबतच महत्त्वाची जे माहिती आहे की आता स्क्रीनिंग टेस्ट साठी जे कालावधी उरलेला आहे त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे। तर ही स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर टायपिंग टेस्ट होण्यासाठी किती कालावधी लागेल हे हायकोर्टावर डिपेंड आहे। कालावधी जरी विचार केला तरी 2 महिने, कमीत कमी 1.5-2 महिने तरी तुमच्या हातामध्ये असतात टायपिंग टेस्ट साठी। त्याच्यामुळे सध्याचा जो वेळ आहे तुमचा स्क्रीनिंग टेस्ट साठी द्यायला पाहिजे, चांगला पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे। इंग्रजी मध्ये जे काही क्वेश्चन्स पेपर आहेत ते क्वेश्चन्स पेपर रिव्हिजन करून बघा, कारण जे तुम्हाला आता जे दर रिक्रुटमेंटला झालेले जे प्रश्न आहेत किंवा जे परीक्षा आहेत त्याचा जर आपण अनालिटिकली जर अभ्यास जर केला तर 20% क्वेश्चन जे आहेत हे रिपीट झालेले आहेत 2-3 वर्षाच्या रिक्रुटमेंटच्या नुसार। त्यामुळे थोडंसं PYQ सुद्धा बघून घ्या आणि शक्य होत असेल तर इंग्लिश ग्रामरवर फोकस करा, कारण इंग्लिश ग्रामरला थोडेसे मार्क्स जास्त आहे। अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनिंग टेस्टचा अभ्यास करू शकता। या व्यतिरिक्त या संदर्भातले असे ऑथेंटिक पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे, परंतु जे PYQ आहेत त्याच्या संदर्भात किंवा बेसिक नॉलेज संदर्भातली पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत। स्क्रीनिंग टेस्ट साठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। स्क्रीनिंग टेस्ट साठी पूर्ण कॉन्फिडेंटली तुम्ही जायला पाहिजे। स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतरच जे उमेदवार स्क्रीनिंग टेस्ट मध्ये क्वालिफाय होतील तेच उमेदवार टायपिंग साठी क्वालिफाय होणार आहे।
त्याच्यामुळे टायपिंग टेस्टची सुद्धा तयारी सोबत सोबत करायला पाहिजे. नंतर दोन्ही स्टेप झाल्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा काही का होईना, परंतु टायपिंग टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी वेळ मिळणार आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूचा आताच कोणतीही काळजी मनामध्ये न बाळगता तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट आणि टायपिंग टेस्टवर फोकस करायला पाहिजे. या व्यतिरिक्त जर काही नवीन अपडेट आली तर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद. नक्कीच ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल, तुमच्या उपयोगाची जर वाटली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना ही माहिती शेअर करू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल, या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा जे काही तुमची क्युरीज आहे तुम्ही ते कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या वेळेनुसार तुम्हाला त्याचे समाधान आपण करत असतो. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन.